बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आला आहे. काय नक्की प्रकार घडलेला आणि यावर काय प्रतिक्रिया होती? अतिशय म्हणजे वाईट प्रसंग हा पुन्हा आपण बदलापूरकरांना बघायला भेटतोय. एका 4 वर्षाच्या चिमुकलीवरती चुकीच्या तिच्यावरती अत्याचार झालेले आहेत आणि जी काही खाजगी शाळा आहे त्या खाजगी शाळेच्या व्हॅन चालकाने हा प्रकार हे कृत्य केलेलं आहे. त्यासाठी आम्ही प्राथमिक माहिती घेण्यासाठी या पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि आमचं पोलीस जे आहेत आपले आयुक्त त्यांच्याशी आमचं बोलणं झालं. तर FIR त्या संबंधित व्यक्तीवरती दाखल केलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि जी संबंधित मुलगी आहे तिला सध्या मेडिकलसाठी घेऊन गेलेले आहेत आणि त्यांची जी प्रोसिजर आहे पोलिसांची ते करत आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे ह्या गोष्टीवरती त्यांनी न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे की कुठल्याही प्रकारचं त्यांनी ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा न बाळगता त्यांनी ह्या विषयाच्या अगदी शेवटपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. आणि कुठेतरी सगळ्याच बदलापूरकरांना पुन्हा एकदा हे आव्हान असेल की तुम्ही आपल्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा मुलांना घालता तेव्हा त्या शाळेची सखोल चौकशी करा, त्यांच्या हे बघा त्यांची म्हणजे काय तुम्हाला देत आहेत आणि त्यांच्या बसमध्ये ऍक्च्युली मावशी आहे की नाही. कारण आता तरी प्राथमिक गोष्टीने आम्हाला एवढं कळलं की ह्या व्हॅनमध्ये कुठलीही मावशी नव्हती. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हाही शाळेमध्ये जाता CCTV वर्किंग आहेत की नाही या सगळ्या गोष्टी आपण पालक म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. आत्ता प्राथमिकरित्या तरी ही जी प्रोसेस आहे ती चालू आहे. पोलीसही त्यांच्या साईडने त्यांचे हे करत आहेत आणि आता संबंधित जेव्हा मेडिकल होऊन जेव्हा आता गोष्टी विषय पुढे जातील तेव्हा आम्ही नक्कीच ह्याचा फॉलोअप ठेवू. कारण कुठेही हा विषय दाबून चालणार नाही आणि ना आम्ही कोणाला हा विषय दाबून देऊ. मॅडम, एवढा मोठा प्रकार बदलापूर शहरामध्ये झाला 1.5 वर्षापूर्वी, असं असताना शिक्षण विभाग जे आहे अजूनही या शाळेच्या बाबतीत गांभीर्यानं नाहीये. कारण कोणत्याही प्रकारचं व्हिजिट त्यांची नाहीये. जर महिला मदतनीस नाहीये त्या शाळेमध्ये, ती शाळा अनधिकृत आहे अशी माहिती मिळते. शिक्षण विभागा संदर्भात तुम्ही काय सांगा? नक्कीच बदलापूर शहरामध्ये हा पुन्हा प्रसंग घडलेला आहे. माझी बदलापूर मधल्या तमाम बदलापूरकरांना विनंती आहे की आपण आपल्या पाल्याला जेव्हा एखाद्या शाळेमध्ये टाकता त्यावेळेला त्या शाळेची पूर्ण चौकशी करा आणि मग त्या शाळेला त्या मुलाला त्या शाळेमध्ये प्रवेश द्या. शिक्षण विभागाचा हलगर्जीपणा आपल्याला वेळोवेळी निदर्शनास येतो आहे. मागच्या प्रकरणानंतर कुठेतरी असं वाटत होतं की शिक्षण विभागाची नियमावली बदलापूर शहरात तरी लागू झालेली आहे, पण तसं आता दिसत नाहीये. त्यामुळे बदलापूर मध्ये नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ज्या आहेत आपल्या प्रियंकाताई दामले यांना आता नुकतं शिक्षण समिती सभापती मिळालेला आहे. माझी बदलापूरमधल्या तमाम बदलापूरकरांना विनंती आहे की बदलापूर शहरात असा कुठेही प्रकार जर घडत असेल तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. पण त्याचबरोबर शिक्षण समितीच्या मार्फत शिक्षण विभागामध्ये कुठेतरी दबाव टाकून पुन्हा एकदा नियमावली कडक करण्यासाठी बदलापूर शहरामध्ये आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि हे जे प्रकरण आहे यामध्ये सुद्धा बदलापूरकरांना मागच्या वेळेला जसा न्याय मिळालेला होता तशाच प्रकारचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. शिक्षण विभागाला काय इशारा द्याल? कारण शिक्षण विभाग सक्रिय दिसत नाहीये. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ती शाळा अनधिकृत आहे असं सांगितलं आहे आणि त्याला नोटीस सुद्धा बजावलेली आहे. परंतु तरी सुद्धा ती शाळा चालू आहे. मी पुन्हा एकदा सांगेन की बदलापूरकरांनी ठरवायचं आहे की आपण आपल्या पाल्याला एखाद्या शाळेमध्ये टाकतो त्यावेळेला तिथे नक्की काय सुविधा मिळतात. अफाट फिया भरल्यानंतर सुद्धा जर आपली मुलं सुरक्षित नसतील तर बदलापूरकरांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कारण आत्ताचा झालेला प्रकार आहे हा स्कूल व्हॅनमध्ये झालेला प्रकार आहे आणि स्कूल व्हॅनमध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे इथून पुढे बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा शिक्षण विभागासाठी आम्ही सक्रिय राहू आणि ही जी मुलगी आहे त्याचबरोबर बदलापूर शहरातल्या ज्या शाळा आहेत अनधिकृत शाळा मी म्हणेन त्या शाळांची यादी लवकरात लवकर शिक्षण विभागाने जाहीर करावी अशी मी विनंती करेन.